वात आला वात आला वात आला वात आला वात आला. टॅलेंट टॅलेंट. फायनली आमचं आलंय स्पीकर पाहिला. Ladies and gentlemen, are you ready? Journey is just wow. वाताला वाताला फास्ट अँड फ्युरियस 11. बल्ली बल्ली ती शावा शावा बल्ली बल्ली ती शावा शावा पी. फायनली आमच्या लोकेशनवर पोहोचलो. ते न व्हायला पाहिजे ते झालं. टायर पंचर. फायनली मी पोहोचलो आहे माझ्या लोकेशनवर. तर लोकेशन तुम्ही पाहू शकता. त्याला म्हणतात पावनर लेक. की प्रत्येक जागेवर पाणी पाणी आणि आमची टेंटची जागा आम्ही फिक्स करणार. तरी तर झोपडी लावली कशा लावली ते मला माहिती नाही. तर त्या जागा आमचं टेंट आहे इथं बसायला. आणि काय करावं काही समजा ना. एका चांगल्या फोटोच्या मागे एक कॅमेरामॅनच असतो. टॅलेंट टॅलेंट. इथं नेमकी मित्रासंग खूप दुःखद गोष्टी झाली. ती म्हणजे याच्या घरी पाणी गेले. घरच्याने याला फोन केलाय. का बरं केलाय ते आम्हाला माहिती नाही पण केलाय. तर इथं मुलांचा गेम चालू आहे कॅरम. इकडे येऊन करतं काय कॅरम खेळताय. जर्नी जस्ट वाव. आम्हाला बोटिंग करूशी वाटते. ट्रिप मॅनेजर. तर फायनली लाईट चालू केलेला आहे आणि आता वाजले. तर फायनली आमचा आलाय स्पीकर. तर जाऊ पाहिला. कैमरामैन राउंड के साथ तर फायनली अंतर झाला आहे आणि लाईट हे सेम खतरनाक लावले. एन्जॉयमेंट तर खूप खतरनाक चालू आहे. मुलांनी प्रत्येक पावा आता प्रत्येक मुलांकडे जाऊ आणि म्हणू एन्जॉयमेंट कशी चालू आहे ते विचारू त्यांना. आणि ते साऊंडला बोलू कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन. आवाज नाही खूपच आल्याच एन्जॉयमेंट आलेट आला. तर फायनली चहा आलाय. तर किस्सा काय वातावरण खूपच भारी नाही का. चहा प्यायला याचा वेगळाच आनंद येतो. तर फायनली भजे आलेले आहे. त्याला खायचं चालू करू.
मंद बदक. अभी तक किले तो चढ़ने जस्ट वाव. ले गई दिल मेरा पड़ गई. इथलं पुन्हा ना व्ह्यू दाखवतो कसा आहे तो. काय एंट्री पासून तर शेवटपर्यंत. तर आहे ना एंट्री ना या जागेपासून स्टार्ट होती आणि पुढं आहे रस्ता. घर वाले नहीं उनका डर हो. तर हे लोकेशन आहे पावना लेक. पावना लेक मधली छोटी लेक आहे ना तिथे आहे आम्ही आता. तर तुम्ही लोकेशन पाहू शकता. खूपच छान वाटतंय आणि मित्रांसंग आलं ना तर वेगळाच फील येतो खरं सांगायचं म्हटलं तर नाही का. तिकडे पाहू शकता काही मुलं ते आपलं ते चिकन फ्राय. फायनली जेवण झालं आहे. तर वाजले रात्रीचे 1. तर सगळे असं नाही का आता की आमचा प्लॅन काय आहे का बॉन फायर पेटवायची मस्त बसायचं आहे. म्हणजे फुल असं नाही का थंडी खूप चांगली आहे आणि टेम्परेचर तसं काही 19 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे आय थिंक. तर आता लेकपाशी जाऊ. तर पाहू शकता तुम्ही तिथं मित्र खूप म्हणजे नाही का सगळे मित्र असे लेकपाशी बसले खुर्ची लावून. नवीन मित्र भेटलाय यो. तर ते सगळं आलाय. झोपता येत नाही मग विचार केला कुठं बाहेर फिरून यावं. तर आता पाहू. फायनली बॉन फायर. रात्रीचे वाजले 2. तर वाजले सकाळचे 9:30. तुम्ही पाहू शकता वातावरण खूप छान वाटतंय आणि चारी बाजूने डोंगर आहे नाही का. नजारा एकदम छान वाटतोय असा. नवीन गाडी घेतला होता आनंद राहतो ना तो लगेच समजून येतोय. हे फक्त फोटो काढण्यासाठी. हे आहे बाईक. ए लाला पोचल्या फोन कर. कॅटवॉक. बाईक लवर. मुलांचा उठल्यापासून नेमके फोटोशूट चालू आहे. तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला. म्हणजे नवीन नवीन प्रकारचे फोटो निघते आजकाल. गाडी जाग पाण्यामध्ये चालली. आम्हाला दाखवू शकता तुम्ही. टॅग करा असे मित्रांना. टॅग नाही मारा त्यांना. फोटोशूट चालू आहे. आदित्य सावंत फोटो. फायनली आमचा जायचा टाइम आलाय. तर आम्ही आता निघतो इथून. तर पाहू पुढं काय होतंय ते. अभी तक के लिए जर्नी जस्ट वाव. रस्ता तर खूप खराब आहे पण काही स्पॉट असे आहेत की पाण्यासारखे. तर आम्ही एका जागेवर थांबलोय. तुम्ही व्ह्यू पाहू शकता. स्पॉट चांगला आहे म्हणून थांबलोय. तर बाकीचे मित्र तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला आता खालचा व्ह्यू दाखवतो. आम्ही त्या खालच्या साईडला आलोय. खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता. माशी पाहू शकता इथं तुम्ही. तर आम्ही खाली आलोय.
एन्जॉय करायची म्हटलं अशी करायची कुठं पण. सबके सबके काय मुलांची खराब पाण्यामध्ये चांगली आंघोळ केली त्यांनी. तर निघू आता ऑन द वे. खालून आला का वरतून आला ते समजा ना. सुसाईड करायचा प्लॅन कॅन्सल. तो वरती येताना पुढे काय बोला व्ह्यू एकदम खतरनाक बोल येतो. इथली डोंगर तर बा कसे असं वेगळाच लुक येतो वरतून तरी. तर फायनली 3-3:30 वाजता आम्हाला जेवणासाठी एक हॉटेल भेटले. मेन गोष्ट या हॉटेलचं नाव आहे हॉटेल विडा. फायनली वे टू सेवन कॉलेज.